नवीन गरोदर म्हणून तुझी नोंदणी केलेली आहे कॅसमध्ये. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर गरोदर मातेने काय काळजी घ्यायची आहे जेणेकरून की आपलं बाळ सुरक्षित आणि निरोगी जन्माला येणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा विशेष म्हणजे आपला आहार. आहार हा आपला कसा असला पाहिजे, चांगला असला पाहिजे. जरी आपल्याला मळमळ होतीये, उलटी होतीये, तरी आपण काय केलं पाहिजे, आहार घेतलाच पाहिजे. कितीही उलटी झाली किंवा काय झालं तरी आहार घेतला पाहिजे. आता लसीकरण आहे महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी, त्यावेळेस अंगणवाडीत यायचं आहे, लसीकरण करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ज्या लोहाच्या गोळ्या भेटणार आहे, कॅल्शियमच्या गोळ्या भेटणार आहे, त्याचं नित्य नियमाने सेवन करायचं आहे. तर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार कसला पाहिजे, कसा असला पाहिजे, तर चौफेर आहार असला पाहिजे. आता सकाळी काय खाल्लं होतं नाश्त्याला तुम्ही? उसळ खाल्ली होती, बरोबर. त्याच्यानंतर जेवण केलं का? नाही केलं. तर मग आपण जे सकाळ आणि संध्याकाळ फक्त एवढंच 2 वेळेस जेवण करतो ना, तर ते आता सोडून द्यायचंय. आपल्याला दिवसभरामध्ये 4 टाइम जेवायचं आहे. सकाळी एक नाश्ता करायचा आहे, दुपारी जेवण करायचं आहे, 4 वाजता आपल्याला बिस्किट किंवा एखादं फळ खायचं आहे. हा, बिस्किट म्हणजे नागलीचं बिस्किट असलं पाहिजे, मैद्याचे बिस्किट नाही. हा, नागलीचं बिस्किट तेच, किंवा एखादं फळ. मग 4 वाजता तुम्ही कोणतंही फळ घेऊ शकता. आणि त्यानंतर रात्रीचं जेवण. आपला आहार हा चौफेर आहार असला पाहिजे, ज्याच्यामध्ये डाळ, भात, भाजी, पोळी याचं सेवन म्हणजे सगळं आलं पाहिजे. त्याच्यामध्ये कडधान्याचा वापर जास्त करायचा आहे, मोड आलेली धान्य त्याचा वापर करायचा आहे. कॅल्शियम